बारामतीमध्ये प्रतिभा पवार यांची कार टेक्सटाईल पार्क बाहेर अडवल्याची माहिती समोर आली आहे। शॉपिंगसाठी गेलं असता रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय आणि कारमध्ये प्रतिभा पवार यांच्यासोबत रेवती सुळे सुद्धा होत्या। दोघींनाही अर्धा तास गेटवरच अडवून ठेवल्याचा आरोप होतोय। दरम्यान कंपनी व्यवस्थापनानं प्रतिभाताईंना रोखल्यानं आरोप फेटाळलेत। प्रतिभा पवार आल्या ते गेट केवळ लोडिंग आणि अनलोडिंगसाठी असल्याचं सांगितलं जातंय। मात्र हा सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर त्यांना मुख्य गेटनं प्रवेश दिल्याचंही बोललं जातंय। दरम्यान या संदर्भात बारामती टेक्सटाईल कंपनीच्या व्यवस्थापक अनिल वाघ यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी पाहूया। दुपारच्या दरम्यान या बारामती टेक्सटाईल पार्क ज्या ठिकाणी मी आता आहे या ठिकाणी प्रतिभा पवार यांना अडवल्याचे असे काही माहिती मिळाली होती। नंतर आता आपल्या सोबत अनिल वाघ आहेत जे संपूर्ण व्यवस्थापन इथलं बघत असतात। नेमकं त्या ठिकाणी काय झालं होतं, प्रतिभा काकींची गाडी अडवण्यात आली होती का, प्रतिभा काकी येणार आहेत किंवा रेवताई येणार आहेत याची आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती। त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या गाड्या मी इथं बघितल्या होत्या। मला गेटवरून सिक्युरिटीकडून मेसेज आला की इथं एक रॅली येणार आहे। मी एवढंच म्हणलं की रॅलीला कुठलीही आपल्या परमिशन दिली गेलेली नाही, त्यामुळे रॅलीच्या कुठल्याही गाड्या आतमध्ये सोडायच्या नाही। प्रतिभा काकी ज्यावेळेस येणार हे मला गेटवरनं कळालं की प्रतिभा काकी आलेले आहेत। त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन केला की प्रतिभा काकी आल्यात, गेटवर थांबल्यात। विदिन 5 सेकंदामध्ये मी त्यांची गाडी आतमध्ये सोडायला सांगितली। त्याचबरोबर माझ्या ऑफिसचे काही महिला सहकाऱ्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर देऊन अंतर्गत कंपन्यांमधील पेपरमिंट कंपनी असेल, पायोनियर कंपनी असेल, फिनस कंपनीमध्ये त्यांनी जाऊन महिलांशी संवाद साधलेला आहे। हे जे फोटोग्राफ्स आहेत, हे जे व्हिडिओज आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अंतर्गत जाऊन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, आमच्या महिलांबरोबर संवाद साधलेला आहे त्यांच्याबरोबर। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं दिसत आहे। दुपारच्या दरम्यान प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना या हायटेक टेक्सटाईल पार्कच्या गेटवरती अडवण्यात आलं होतं असा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर आपण या ठिकाणी